प्राजक्त फुलला दारी फुले का पडती शेजारी महाभारतामधली एक दृष्टांत आहे, ज्यामध्ये सत्यभामेला प्रश्न पडलेला आहे की प्राजक्ताचे झाड आपल्या घरी आहे, मात्र त्याची फुले शेजारच्या घरात रुक्मिणीच्या दारात का पडतात. तसाच प्रकार तहसील प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांना पडला असल्याची चर्चा रंगू लागली आहे. प्रथमदर्शनी पाहिल्यास अशा पद्धतीच्या अवैध वाळू वाहतूक किंवा गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करणे किंवा नियंत्रण करणे हे तहसील विभागाचे काम असताना देखील सरळ उपजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याच्या विश्वासातील एक कर्मचारी या सर्व अवैध धंद्यावर लक्ष ठेवून असून त्याच्याच हातात या अवैध धंद्याची चावी असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई करायची वेळ आल्यास जबाबदारी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची आणि मलिदा लाटायची वेळ आल्यास दुसऱ्याच कर्मचाऱ्यांची याची खंत तहसीलच्या कर्मचाऱ्यांना निश्चितपणे वाटू शकते, असेही बोलले जात आहे. राजकीय नेत्यांचाही वरदहस्त. वास्तविक पाहता उदगीर शहरांमध्ये राजकीय नेते अगोदर तर अशा अवैध धंद्यापासून 4 हात दूर राहत होते, मात्र आता हळूहळू या अवैध धंदेवाल्यांनी आपले बस्तान नेत्याच्या बगलेत केल्यामुळे लोकांमध्ये या अवैध धंद्याला नेत्याचा आशीर्वाद तर नाही ना, अशी शंका घ्यायला वाव मिळू लागला आहे. कित्येक अवैध धंदेवाले मुद्दाम नेत्यांच्या पुढे करताना दिसून येत आहेत, तर काहीजण नेत्याची आपल्यासोबत पार्टनरशिप असल्याचे बोलत आहेत. वाळू माफियांकडून पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांवर धमक्या देण्याच्या आणि त्यांच्या अवैध वाळू व्यापाराशी संबंधित घटनांवर थेट प्रशासन आणि पोलीस बंदोबस्ताला हप्ते देऊन करार असल्याचे स्पष्ट होते. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या वाळू माफियांच्या गुंडगिरीच्या घटना समोर येत आहेत, जिथे वाळू चोरीसाठी प्रशासनाला कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी धमक्या, गुन्हे आणि दहशत माजवली जाते. विशेषतः उदगीर, निडेबन, पंचशील नगरसारख्या भागांमध्ये अशा वाळू माफियांनी पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना धमकी देत मी हप्ते देऊन काम करतोय असे म्हटल्याची घटना आली आहे. यामुळे प्रशासन आणि पोलीस यांचं वाळू तस्करांसोबत काही ना काही संबंध असल्याचा भास होतो आहे. या संदर्भातील बातम्या तसेच प्रशासनाविरुद्ध कारवाईची मागणी करणाऱ्या घटनांची माहिती गावागावाला पोहोचत आहे. तसेच अनेक ठिकाणी महसूल अधिकारी आणि पोलीस यांच्याच विरोधात वाळू माफिया गुन्हे करत असल्याचेही ध्यानात आले आहे. अशा गंभीर प्रकारांविरुद्ध प्रशासनाने कठोर कारवाई करण्यात यावी, ही लोकांची अपेक्षा आहे. यावर सविस्तर आणि ताज्या बातम्या करून प्रशासन आणि वाळू माफिया यांच्या विरोधात खबरदारीचा प्रचार करण्यात यावा ही विनंती आहे. उदगीर, निडेबन, पंचशील नगर येथील घटना यामध्ये प्रमुख आहे. अधिकृत बातमी तयार करून उदगीरमधील या घटनेचा प्रसार करणे या विषयावर पुढे नंबर आहे हा हे बघा गाडीचं ड्रायव्हर त्यांना नंबर इच्छा असेल तर नंबर नाही म्हणत आहे. त्याच्याबरोबर कोणतं मोठं ते सांग. त्याच्याबरोबर कोणतं मोठं निडेबन गावामध्ये बोधीवाराच्या बाजूला हा एरिया आहे. तिथं अवैध वाळू वाहतूक चालू आहे आणि ती गाडी माझ्या अंगावरती आली असता मी त्याला विचारलं की बाबा गाडी चालू काय आहे गाडीमध्ये. तर माझ्या गाडीमध्ये वाळू आहे आणि तू बाजूला सर आणि तुला काय कायदेशीर कारवाई करायची कर. आम्ही घाबरत नाही, हप्ते देतो, तहसीलदारांना हप्ते देतो, आम्ही सगळ्यांना हप्ते देतो, तू कायदेशीर कारवाई कर. नाव दादागिरीची भाषा करतो तर त्याचं नाव काय हास्य काय करतो काळा मला आणि डायरेक्ट म्हणजे काय करायचं करा तुम्ही, आम्ही कुणालाच घाबरत नाही, आम्ही हप्ते देतो. आणि आता हे सर्व काही नाही केलं इथं काय चालू आहे. म्हणजे ह्यांची दादागिरी एवढी मोठी आहे, मग यांना अभय कोणाचं आहे म्हणजे सहकार्य कोणाचं आहे हे पोलीस प्रशासनाने आणि तहसीलदार साहेबांनी खुलासा घ्यावा.